मित्रांनो, सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेले मराठा कार्यकर्ते रमेश पाटील आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या संभाषणात नेमकं काय काय घडलं हे तुम्ही आता पुढे ऐका. एखादा मुलगा समजा म्हणला की बाबा तू पप्पा पप्पा तुमच्या मायची गाठ तुम्हाला राग नाही आला पाहिजे ना साहेब. तर रमेश पाटील आणि तुम्ही माझे पप्पा म्हणून तुमच्या मायची गाठ तुम्हाला केली, तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे ना साहेब. हॅलो. रामदास कदमजी जय शिवराय म्हणतात दादा. हा, जय शिवाजी. काय म्हणे जयस्वाल साहेब बोलते म्हणे मराठा आरक्षण नाही भेटलं ना तर आम्ही आत्महत्या करू बोलली. जयस्वाल साहेब काय ते? जयस्वाल साहेबांची बोलणं झालं. मी तर साहेब तुम्हाला मतदान केलं आम्ही. होय जयस्वाल साहेब म्हणे की आरक्षण भेटत नाही 5-6 दिवसामध्ये म्हणे. होय होय. ते म्हणे की बाबा तुम्हाला आरक्षण भेटत मी आत्महत्या करेन म्हणलं. हॅलो. नका नको बाबा, आत्महत्या करू नका तुम्ही. नाही जयस्वाल साहेब म्हणले, जयस्वाल साहेब स्वतः म्हणले की मी आत्महत्या करेन. साहेब आपण मराठा असून आपण काहीच बोलले नाही साहेब. बोललो ना मी आज. काय बोलले साहेब? आज बोललो आहे, माझं ऐकलं ना भाषण तुम्ही आज माझं. पण साहेब याच्यानंतर तुम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पण ठीक आहे, हरकत नाही बोलले तुम्ही. माझं काय म्हणणं माहिती का साहेब, ऐका ना प्लीज समाजाच्या विरोधात जाऊ साहेब. आज बोललो मी. आणि ऐका ना साहेब, आपण आम्ही तुम्ही रामदास कदम साहेब माझे वडील आहे बरं का. हॅलो. अरे आज मी इतकं स्पष्ट बोललोय, माझं भाषण ऐका करून ना. बघा आणि मग मला फोन लावा. ऐका ना ऐकू शकता का 2 मिनिटं? मी ऐकतो, मला ऐकायला ऐकायचं नाही. तुम्हाला मी ऐका ना, तुम्ही माझे वडील आहे समजा आणि आम्ही 4 भाऊ आहे बरं का. होय. आणि सगळ्यांना तुम्ही दिलं आणि मी मराठा गरीब मला दिलं नाही, माझ्या छोट्या मुलाला मोठ्या मुलाला. हॅलो. मी आज एकनाथ शिंदेना सांगितलं भाषणामध्ये समोर त्यांच्या की मराठवाड्यामध्ये 20,000 आत्महत्या झाल्या, बरोबर. त्यातल्या 18,000 आत्महत्या मराठा समाजाच्या आहेत. बरं. आणि ऐका ना, होय. या समाजाला वाली कोण आहे? समाजानं काय गुन्हा केला? बरोबर. समाजामध्ये मागास समाज आहे, त्याला न्याय कुठल्या बसली मिळाला पाहिजे. आणि जयंत पाटला म्हटलं तुमचं आंदोलन चालू ठेवा, तुमचा विजय झाल्यानंतर पहिला हा टाकायला मी येईल म्हटलं. काय आणि साहेब ऐका ना, आम्ही तुमच्या पाठी बघा, तुम्ही एकदा मराठा समाजाला एकदा सॉरी म्हणा की बाबा माही काही चुकलं असेल तर मला माफ करा, मी तुमचाच हे आहे का ना साहेब. मी आज बोललो सगळं. जसं मी तुमचा एखादा मुलगा समजा म्हणला की बाबा तू पप्पा तुमच्या मायची गाठ तुम्हाला राग नाही आला पाहिजे ना साहेब. नाही, कसं आलं, आमच्याकडे कोकणामध्ये ना परिस्थिती वेगळी आहे, तुम्हाला माहिती नाही. कोकणामध्ये जे कुणबी आहेत त्यांचं आणि मराठ्यांचं आता मी फोनवरती बोलणं उचित माझं लव्ह नाही. मॅरेज ऐका ना, मी मराठा शानू कोळी, माझी बायको ओबीसी, मग आम्हाला काय लव्ह मॅरेज सर्टिफिकेट भेटणार आहे का? नाही, तसं म्हणत नाही मी. संबंध कोकणामध्ये ना कुणबी आणि मराठाचं हे वेगळं आहे. मी आता फोनवरती नाही बोलू शकणार तुम्हाला. ठीक आहे, ऐका या ना. लोकांना तिकडे तुमचं कसं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये देशमुख सगळं चालतं, बरोबर. कुणबी मराठा, पण आमच्याकडे नाही चालत ते. आता ऐका ना, समजा मी तुमचा मोठा मुलगा आहे समजा बरं का. समजा साहेब तुम्ही माझ्यासाठी काही नाही केलं बरं का. मग एखादा मुलगा म्हणतो ना तुम्ही काही नाही केलं माझ्यासाठी, समजा मी तुमचा मुलगा आहे बरं का रमेश पाटील आणि तुम्ही माझे पप्पा म्हणून तुमच्या मायची गाठ माझ्यासाठी केली, तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे ना साहेब. तुम्हाला गंमत सांगू का? हं. ओबीसीच्या विरोधामध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलोय. अच्छा. मी गेलोय. अच्छा. कोणाला माहिती नाही अजून. हं. 7 तारीख नोव्हेंबरची आहे. बरोबर. मोठे वकील केले आहेत. बरोबर. आणि 1952 सालामध्ये ओबीसी 10% होता. बरोबर. 62 मध्ये 19% कसा झाला बरोबर. आणि 92 मध्ये 30% कसा झाला. बरोबर. या सगळ्याच्या बद्दल खरं मी तुमच्याकडे बोलायला नको हे. बरोबर. तर मी माझा एक भाऊ आहे बरोबर. नाही सुप्रीम कोर्टामध्ये. मी तुम्हाला माझे ऐका ना, मी तर तुम्हाला वडील म्हणलो आणि मी मोठा मुलगा आहे बरं का. मी उपाशी मरतोय म्हणून तुम्हाला म्हणलं तुमच्या माझी गाठ वाईट वाटवू नका ते साहेब. नाही, मी स्वतः प्रयत्न करतोय आणि ठीक आहे तुम्ही बघा गंमत. हं. आणि आज मी सगळ्यांसमोर मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही सर्वे करून घ्या महाराष्ट्राचा. मराठा ओबीसी मराठा मागासवर्गीय किती आहेत. बरोबर. आता बोलणारे मराठ्यांसारखे आमच्यासारखे पुढारी फक्त श्रीमंत आहेत. बरोबर. खाली सगळा मराठा, खालचा आणि सगळा मराठा आपला गरीब आहे. याला तुम्ही एकनाथ शिंदे दोषी नाही बरं का. याला दोषी शरद पवार साहेबांपासून तर सगळे नेते बरं का, जितके सांगतात. तुम्हाला आता तुम्ही बोललात म्हणून सांगतो तुम्हाला. 2052 पासून 92 मध्ये सगळं आरक्षण दिलं ओबीसीचं 32%. तो शरद पवारांनी दिलं. त्यांनी दिलं सगळे. बरोबर. बरोबर. आणि दुर्दैवानं ज्यावेळेला हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला कुणी आवाज नाही उठवला. नाही साहेब, त्यावेळेस बघा त्यावेळेस आम्ही आक्रमक होतो साहेब. बघा त्यावेळेस ना आमची स्थिती चांगली होती. आम्हाला 15 आता आपला मराठा मुख्यमंत्री झाला आणि सगळेच उतरलेत. ते पण मराठा नाही साहेब. ऐका नाही बघा, शिंदे साहेबाबद्दल कोणी कटस्थ
करत असला साहेब तर आम्ही आजही सांगतो, आम्ही आजही शिंदे साहेबाच्या पाठीमागे. त्यांनी इतिहास घडवावा. मला- गोपीनाथ एवढं मुंडे तुम्ही सारखं- बोललात माझं पोट भरलं बस. नाही साहेब, फक्त 2-3 बस शब्द मला दिले. मला काय नको आता आणखी नाही का, मी तुमचा बघा मुलगा म्हणून मला माफ करा काही चुकीचं बोलतो असाल तर. बस. हा